देशातल्या बाजारांमध्ये आज कापूस सरासरी 7,300 ते 7,700 रुपयांच्या दरम्यान विकला गेला. म्हणजेच हमीभावापेक्षा कापसाचा बाजारभाव हा कमीच आहे. आता CCIने जर पुढच्या टप्प्यामध्ये कापूस विक्रीचे भाव कमी केले तर कापूस बाजारभाव आणखीन दबावात येण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या दरात आपल्याला घडामोडी घडताना दिसून येत आहेत. म्हणजेच कच्च्या तेलाचे भाव वाढले, त्यामुळं जे काही मनुष्यनिर्मित कापड आहे म्हणजे जे काही आपलं पॉलिस्टर आहे, हे पॉलिस्टरचे भाव वाढण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते. जर पॉलिस्टरचे भाव वाढले तर याचा सपोर्ट, याचा आधार कापसाच्या दराला देखील मिळू शकतो असे अंदाज व्यक्त केले जातात. परंतु आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जर आपण बघितलं तर मागच्या 4-5 दिवसांमध्ये कापसाच्या बाजारभावामध्ये आपल्याला चढ-उतार दिसून आले. म्हणजे जो अंदाज सध्या व्यक्त केला जातोय त्यानुसार बाजारामध्ये तेवढा आधार मिळताना दिसत नाहीये. आपण जर इकडे देशातल्या बाजारामध्ये बघितलं तर हमी भाव 8,110 रुपये आहे. त्या तुलनेत आपल्या कापसाला बाजारभाव सध्या कमीच मिळतोय. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे CCIच्या कापूस विक्रीचं आहे. CCIनं स्वस्तामध्ये कापूस विक्री सुरू केली. CCIची कापूस खरेदी 102 लाख गाठींच्या दरम्यान झालेली आहे. म्हणजे CCIकडं देशात सर्वाधिक कापसाचा स्टॉक आहे. आता एवढा मोठा स्टॉक असताना जर CCI स्वस्तामध्ये कापूस विकत असेल तर साहजिकच याचा परिणाम आपल्या कापसाच्या भावावर देखील येणारच होता. आता CCIनं अचानक 27 फेब्रुवारीपासून कापूस खरेदी बंद करणार असं जाहीर केलं होतं. मागच्या वर्षी शेतकरी जोपर्यंत कापूस विकतात तोपर्यंत CCI कापूस घेत होतं. परंतु यंदा अचानक 27 फेब्रुवारीपासून कापूस खरेदी बंद केली होती. त्यामुळं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. आपल्या मुख्यमंत्र्यांनी देखील मागणी केली होती की कापूस खरेदीला मुदतवाढ द्यावी. त्यांची मागणी होती की 30 एप्रिलपर्यंत कापूस खरेदी CCIनं करावी. परंतु CCIनं तसं न करता 15 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली.